नमस्कार, माझ्या माय क्रिएटिव्हिटी या चॅनलवर तुमचे सर्वांचे खूप खूप स्वागत आहे। आज मी तुम्हाला सुकटाची चटणी करून दाखवणार आहे। अगदी झटपट तयार होणारी आणि तोंडाची चव वाढवणारी ही सुकटाची चटणी अतिशय सोप्या पद्धतीने मी तुम्हाला आज करून दाखवणार आहे। त्यासाठी व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा आणि माझ्या रेसिपी तुम्हाला आवडत असतील तर लाईक, शेअर आणि सबस्क्राइब करायला विसरू नका। चला तर मग रेसिपीला सुरुवात करूया। मी इथे 1 वाटी सुकट घेतलेली आहे। ती पोहे भिजवायच्या चाळणीने मी चाळून घेणार आहे। बघू शकता अशा पद्धतीने सुकट चाळून घ्यायचे आहे, म्हणजे त्यामधले बारीक बारीक जे सुकटाचा भुगा असतो तो खाली गळून जातो आणि काही बारीक खडे वगैरे असतील ते सुद्धा निघून जातात। आणि निवडून घ्यायचे आहे, त्यामध्ये काही काळे कचरा किंवा खराब सुकट असेल ते काढून घ्यायचं आहे। अशा पद्धतीने सुकट छान व्यवस्थित निवडून घ्यायचे आहे। बघू शकता सुकटेचा असा बारीक भुगा निघालेला आहे। आता आपण हा टाकून देऊया। सुकट आता स्वच्छ करून झालेली आहे। आता ही सुकट आपल्याला थोडीशी भाजून घ्यायची आहे, म्हणजे त्यामधला ओशट वास निघून जातो। आता ही सुकट 3-4 मिनिटं भाजून घ्यायची आहे। बघू शकता सुकट अशी भाजून घेतलेली आहे, अगदी जाळायची नाहीये। मंद गॅसवर 3-4 मिनिटं फक्त गरम करून घ्यायचे आहे, म्हणजे त्याचा वास निघून जातो। आता हे सुकट आपण एका भांड्यात काढून घेऊया। आता या सुकटीमध्ये पाणी टाकून आपल्याला स्वच्छ धुवून घ्यायचे आहे। सुकटीवर खूप माशा वगैरे बसत असतात, त्यामुळे सुकट अशी स्वच्छ धुवून घ्यायची आहे। सुकट स्वच्छ धुवून घेतल्यानंतर अशा पद्धतीने पिळून घ्यायचे आहे। अशा पद्धतीने सुकट स्वच्छ धुवून घेतल्यामुळे त्यावर माशा वगैरे बसतात, त्यावर जी घाण असते ती सर्व निघून जाते आणि सुकट अगदी स्वच्छ होते। सगळी सुकट पाण्यातून काढून पिळून घेतलेली आहे। मी इथे एक फ्राय पॅन घेतलेला आहे, त्यामध्ये 1 टेबलस्पून तेल घालूया। मी इथे 3 मध्यम आकाराचे कांदे कापून घेतलेले आहेत। ते यामध्ये घालून चांगले परतून घ्यायचे आहेत, चांगले लालसर होईपर्यंत परतून घ्यायचे आहेत। कांदा आता छान परतून ट्रान्सपरंट झालेला आहे। आता त्यामध्ये 1 बारीक कापलेला टोमॅटो घालूया आणि आता हा टोमॅटो सुद्धा छान मऊ होईपर्यंत परतून घ्यायचा आहे। टोमॅटो छान मऊ होईपर्यंत परतून घेतलेला आहे। मध्ये अर्धा चमचा हळद घालूया, 3 छोटे चमचे लाल मिरची पावडर आणि 2 चमचे घरगुती मसाला मी इथे घातलेला आहे आणि 1 चमचा आलं लसूणची पेस्ट घातलेली आहे। मी रेडीमेड आलं लसूणची पेस्ट वापरलेली आहे। तुम्ही आलं लसूणची पेस्ट तयार करून ती घालू शकता। आता हे मसाले कांदा टोमॅटोमध्ये व्यवस्थित मिक्स करून घेऊया आणि आता यामध्ये सुकट घालायचे आहे आणि चवीपुरतं मीठ घालूया आणि आता सर्वात शेवटी कापलेली कोथिंबीर घालूया आणि व्यवस्थित मिक्स करून घेऊया। सुकट अगोदर भाजून घेतल्यामुळे अजिबात ओशट लागत नाही, अतिशय चवदार होते। तुम्ही ही चटणी नक्की एकदा बनवून बघा, नक्कीच नेहमीच बनवा आणि 1 चपाती किंवा भाकरी ऐवजी नक्कीच 2 भाकरी किंवा 2 चपाती खाल। आता यामध्ये 1 वाटीभर पाणी घालूया, त्यामुळे मसाले खाली लागणार नाहीत। आणि तुम्हाला अगदीच कोरडी चटणी बनवायची असेल तर तुम्ही त्यामध्ये थोडंसं जास्त तेल वापरून बारीक गॅसवर शिजवून घेऊ शकता। 5 मिनिटांनंतर चटणी छान शिजलेली आहे। चमचमीत चवदार अशी सुकटाची चटणी तयार झालेली आहे। तुम्ही ती नक्की करून बघा। तर आपण याच्यावर थोडीशी कोथिंबीर घालूया। भाकरीसोबत ही चटणी खायला असेल तर तुम्हाला दुसऱ्या कुठल्याही भाजीची गरज पडणार नाही। अतिशय चवदार आणि तोंडाला चव आणणारी ही सुकटाची चटणी तयार झालेली आहे। तुम्हाला माझी ही रेसिपी आवडली असेल तर माझ्या चॅनलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका। धन्यवाद।